लाखाच्या पुढे हो. बघा मित्रांनो, 2 लाखाच्या पुढे साहेबांचा खर्च झालेला आहे. आता सर, आपला अमृत ज्यूस किती दिवसापासून चालू केलं तुम्ही? 2 महिन्यापासून. 2 महिन्यापासून. किती अमृत ज्यूस चालू केल्यानंतर किती वेळ डायलिसिस केलं तुम्ही? एकही वेळेस नाही. एका वेळेस नाही. आणि अमृत ज्यूस घेण्याच्या पहिले तुमची क्रिएटिनिन लेवल किती होती? 11च्या पुढे. 11च्या पुढे होती. साहेबांनी अमृत ज्यूस घेण्याच्या आधी क्रिएटिनिन लेवल 11च्या पुढे होती. आणि आता किती साहेब? 5चे. आता 5 वर स्थिर झाली साहेबांची. आणि साहेब, काही साईड इफेक्ट वाटतो तुम्हाला? काहीच नाही. म्हणजे ज्या वेळेस की तुम्ही डायलिसिस करायचे त्यावेळेस तुम्हाला त्रास पण व्हायचा डायलिसिसमुळे? हो, भरपूर भरपूर व्हायचा. तुम्ही वारंवार बोलायचे मला, नाही का? हो. आणि त्या गोळ्यांचा, औषधांचा, केमिकलचा साईड इफेक्ट पण व्हायचा. आता 2 महिन्यापासून तुम्ही अमृत ज्यूस चालू केलं, डायलिसिस बंद आहे, क्रिएटिनिन लेवल स्थिर झाली, आणि काही तुम्हाला साईड इफेक्ट वगैरे? काहीच नाही. डॉक्टरांच्या गोळ्या चालू आहे? बंद आहे. बंद आहे. डॉक्टरांच्या गोळ्या बंद आहे. तर हा साहेब, मी असं तुमच्या तोंडून ऐकलं होतं की ज्यावेळेस तुमची क्रिएटिनिन